गेंदबाजी के लिए और पहली गेंद डॉट रही है। क्या गेंदबाजी हो रही है योगेश भालेकर द्वारा। इस एकता ट्रॉफी में गजब का परफॉर्मेंस रहा है कल देर रात सिटी क्रिकेट में और अब ग्रामीण में। परत एक वेळा डॉट, 8वा डॉट बॉल भालेकरचा, त्याच्या स्पेलचा, आणि मला वाटतं इथे स्ट्राईक चेंज देखील दिली जाणार नाहीये, स्ट्राईक रोटेशन नाहीये, कारण विकेट कीपरच्या हातात बॉल आहे। भिवंडी मध्ये तुम्ही खेळताय त्याच्यामुळे आणखीन एक डॉट, लगातार 8 डॉट बॉल भालेकरने टाकले त्याच्या स्पेल मध्ये। मागचं षटक निर्धाव होतं। याही ओव्हरची सुरुवात 2 डॉट बॉलने केली आहे। 10 बॉल 16 धावांची गरज। परत एक वेळा भालेकर, राऊंड विकेट, पायाला लागलाय बॉल, विकेट किपिंग चालली आहे। आणखीन एक डॉट, 9वा डॉट बॉल। भालेकरला स्टंप दाखवले होते संतोषने, आणि भालेकरने आतापर्यंत जे बॉल टाकलेत, भालेकरने देखील संतोषला म्हटलंय, संतोष काय म्हणतोस, चांगली कामगिरी आतापर्यंत, शांत ठेवले संतोषला या मॅच मध्ये योगेश भालेकरने। लगातार 9 डॉट बॉल त्याच्या स्पेलचे आहेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये। लगातार 2 मेडन ओव्हर टाकल्या जातील का? हा देखील बॉल बरोबर टप्प्यावर, रन आउट चान्स आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला। ओ, इथे देखील लेग बायचा इशारा अंपायरने केलाय, म्हणजे इथे देखील ती धाव अधिकृतरित्या जाणार नाहीये बॅटिंग टीमच्या, बॅटरच्या खात्यात, टीमच्या खात्यात नक्की जाईल। आणखीन एक डॉट, बच गए वहां पर बल्लेबाज, दोनों एंड पर बचे, बैटिंग और एंड और बॉलिंग एंड पर बचे वहां पर, लेकिन एक रन जरूर आया है स्कोर में। लेग बाय का एक सिंगल रन जुड़ता हुआ 24 पर स्कोर। कम टोटल में जिस तरह से गेंदबाजी करनी चाहिए उसी तरह से गेंदबाजी यहाँ पर करते हुए योगेश भालेकर। 8 बॉल 15 धावांची गरज, भालेकर तयार। परत एक वेळा बीट, हुजेपाच्या समोर देखील डॉट, लगातार दुसरा मेडन ओव्हर इथे होईल का? लास्ट बॉल भालेकरच्या स्पेलचा, 11 डॉट बॉल त्याने आतापर्यंत टाकलेत आणि विकेट देखील घेतलेले आहेत। गोलंदाजीमध्ये भालेकरने 2, त्याच्यामुळे हा बॉल सगळ्यात महत्वाचा आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये। लगातार एकाच मॅच मध्ये दुसरी मेडन ओव्हर होईल का? भालेकरची दुसरी मेडन ओव्हर, योगेश भालेकरने कमाल केली आहे। लगातार 2 मेडन ओव्हर, 2 निर्धाव षटक टाकलेले आहेत गोलंदाजी करत असताना। भालेकर छा गए गुरु। जी बिल्कुल, पूरी तरीके से छा गए वहां पर योगेश भालेकर। 2 ओवर किए, दोनों के दोनों मेडन ओवर रहे हैं। दर्शक जो यहाँ पर मौजूद है, जो क्रिकेट के चाहने वाले मौजूद है, वो भी तालियों से स्वागत करते हुए योगेश भालेकर का, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस वक्त योगेश भालेकर द्वारा। गोरसे बी संघाचा खेळाडू कपिल केनेने हा कारनामा केलाय ग्रामीण क्रिकेटमध्ये, आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये जर तुम्ही जाल तर घेसरच्या सूरज मात्रेने हा कारनामा केलाय। एकाच मॅच मध्ये सलग 2 निर्धाव षटक, 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा कपिल केने, योगेश भालेकर, कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये घेसरच्या सूरज मात्रे यांनी कारनामा केलेला आहे, आणि त्याच्यामुळे कहाणी बदलली आहे। काय बॉलिंग केली आहे भालेकरने, लाजवाब खेळ। लगातार 12 डॉट बॉल टाकणं सगळ्यात मोठी गोष्ट असते क्रिकेटमध्ये, आणि आता 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज। या गोष्टीचा उल्लेख मी पहिल्याच इनिंग मध्ये केला होता की तुम्हाला धावा कराव्या लागतील, कारण दुसऱ्या टीमकडे भालेकर आहे, आणि कदाचित त्याच वेळेला डगआउट मधून भालेकर बघत होता की आमची बॅटिंग तशी चांगली झालेली नाहीये, परंतु शेवटी एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली। 39चं टार्गेट, चांगलं टार्गेट होता। आता लास्ट ओव्हर मध्ये 15 धावांची गरज आहे, आणि बॉलर आलाय विकास गवारी। लास्ट ओवर का खेल अब यहाँ पर शुरू होने जा रहा है। विकास को बुलाया गया है, एक नया कीर्तिमान बनाया यहाँ पर एकता ट्रॉफी में योगेश भालेकर ने। और एकता ट्रॉफी जब भी शुरू होती कुछ ना कुछ कीर्तिमान बनता है। BC4 फॉर्मेट में जो सबसे तेज अर्धशतक लगा वो एकता ट्रॉफी में ही लगा, दानिश काजी ने लगाया था अर्धशतक 12 गेंदों में। 6 बॉल 15, पहिलाच बॉल पायावर होता, फाईन लेगला बीट करून चाललाय, अंपायरचा सिग्नल, वाईट बॉल +4, पंजा मिळाला पहिल्याच बॉलवर। भालेकरने जे 12 बॉल टाकले होते त्याच्यावर पाणी फेरलंय या ओव्हर मध्ये विकास गवारीने। पहली गेंद वहां पर विकास को बुलाया है गेंदबाजी के लिए, लेकिन विकास की जो गेंद रही है वो लेग स्टंप से बहुत ज्यादा बाहर, और गेंद जाती हुई लॉन्ग स्टंप की दिशा में 4 रनों के लिए। 5 रन आए इस गेंद के ऊपर। अब यहाँ से जो समीकरण है इस मैच का, 6 गेंदें और 10 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। फिर से वहां पर पलटवार होता हुआ, और ये मुकाबला भी उसी तरीके से चल रहा है, कभी वार तो कभी पलटवार।
एक्झॅक्ट हा सामना खूपच चांगला रंगलाय. 6 बॉल मध्ये आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 10 गेंदे 10 रन. पहिल्याच बॉलवर पंच आलाय. फाईन लेगचा फिल्डर बीट, विकेट किपर बीट. विकासने विरोधी टीमच्या धावांचा विकास केलाय. पुढचा बॉल परत एक वेळा संतोषसाठी पायावर लागलाय. रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत लेग बायचा इशारा. उजेफाने ती धाव कंप्लीट केली आहे. लेग बायचा इशारा येतोय म्हणजेच आता 5 बॉल 9 धावांची गरज आहे. लेग बाय का एक सिंगल रन, डॉट गेंदें ज्यादा खेली गई और एक्स्ट्रा रन जो लेग बाय के वो भी थोड़े ज्यादा बनाए गए. बल्ले से उतने ज्यादा रन नहीं बन पाए. हालांकि पहले ओवर में अमय अगासी ने 3 बाउंड्री लगाई थी, लेकिन उनके आउट होने के बाद जिस तरह से खेल रहा है अब तक वो उतना बेहतर नहीं. लेकिन अभी भी बचा हुआ है, मैच अभी भी बचा हुआ है. उजेफाने एक सिक्सर मारलं हे विसरून चालणार नाहीये. याच एंडने षटकार आला होता. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या आतमध्ये लागला. एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का हे पाहायचंय आणि ते धाव मिळणार नाही. त्याचं कारण आहे दोन्ही बॅटरनी एकदाच धावणं गरजेचं आहे एकाच ऍक्शन मध्ये, ज्यावेळेला बॉल इन प्ले असतो भिवंडी क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे इथे एकच धाव मिळेल. संतोषला स्ट्राईक मिळेल. हुजेफा नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील. या सिंगलच्या मदतीने आता समीकरण येणारे 4 बॉल 8 रन. 4 गेंदे और 8 रन चाहिए अब यहाँ से इस मैच